सोलापुरातील निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या वतीनं सोलापुरातील दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती या ठिकाणी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात आली। 20 मार्च 1927 रोजी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ऐतिहासिक क्रांती केली। ज्या माणसाला पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता त्याने हे चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुले केले। या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण पाहतो की ठिकठिकाणी चौकाचौकात तहानलेल्या व्यक्तींना पाणी मिळावं यासाठी पाणपोईची सोय केली जाते। मात्र पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी व समतोलासाठी प्रत्येक पशुपक्षींच्या जीवाचे देखील तेवढेच मोलाचे स्थान आहे। भारतीय संविधानानं पर्यावरण सुरक्षा कायदा वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार सर्व सजीवांच्या जगण्याचा हक्क अबाधित केलाय। 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या अनुषंगानं चिमणी दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती येथे ठिकठिकाणी पक्ष्यासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं आहे। यावेळी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक भीमसेन लोकरे, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजू नागमोडे, भीम युवक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। आज रोजी 20 मार्च म्हणजे आजच्याच दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचं सत्याग्रह केलं आणि आज या सर्वसामान्य माणसाला आज आपल्याला पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला। तर आजच्या या दिवसाचं औचित्य साधून सोलापुरातील गुजर वस्ती या ठिकाणी भीम युवक तरुण मंडळ त्याचप्रमाणे निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटना सोलापूर यांच्या वतीने गुजर वस्ती परिसरामध्ये पशुपक्षींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करीत आहोत। आज आपण पाहतो की या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येक चौकामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आज पाणपोई उपलब्ध होते। माणसांना पिण्यासाठी पाण्याची सोय आज सुद्धा करतात, परंतु पक्ष्यांसाठी ही सोय आपल्याला दिसून येत नाही। तर या ठिकाणचे तरुण मित्रमंडळ आहेत या सर्वांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांसाठी पाण्याची सोय कशी करावी या पद्धतीचं एक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजूदा नागमोडे आणि त्याचबरोबर अरुण लोखंडे हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। तर आमचं सर्वांचं म्हणणं एकच आहे की प्रत्येक ठिकाणी सोलापूरचं तापमान इतकं वाढलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं तापमान कधी 1 नंबर अव्वल स्थानी तर कधी 2 नंबर असं म्हणजे नागपूर आणि सोलापूर हे 2 जिल्हे असे आहेत की अतिशय उष्ण वातावरण या ठिकाणी असतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।